श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येक भक्त हा भाग्यवंत असतो, कारण स्वामी हे आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी असतात. आणि जो कोणी स्वामींची भक्ती करतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार दिलेले आहेत, त्या भक्ताला स्वतः स्वामींनी निवडलेलं असतं. कारण स्वामींची भक्ती करण्यासाठी स्वतः स्वामी आपल्या भक्तांची निवड करत असतात. कोणीही असंच अचानकच स्वामींच्या सेवेमध्ये येऊ शकत नाही. त्यासाठी स्वामींची अनुमती लागते आणि स्वामी आपल्या सेवेकऱ्यामार्फत किंवा आपल्या अनुभवामार्फत किंवा स्वतः स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार करत असतात. स्वामींना जर एखाद्या भक्ताला सेवेमध्ये घ्यायचं असेल ना, तर स्वामी प्रत्येक वेळी त्याला काही करून सेवेमध्ये घेतच असतात. कारण तो भक्त हा तेवढा भाग्यवंत असतो असे तरी मला वाटते. कारण स्वामींची सेवा करण्यासाठी साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी एखाद्या भक्ताची निवड केलेली असते. म्हणजे तुम्हीच विचार करा की तो भक्त किती भाग्यवंत असेल. साक्षात स्वतः स्वामी आपल्या भक्तांना घेत असतात. कारण स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी मी नेहमी म्हणत असते की भाग्य असावे लागते. कारण जेव्हा एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामी येतात ना, तेव्हा त्याचे आयुष्य धन्य होऊन जाते. कारण पावलोपावली त्या भक्ताच्या बरोबर श्री स्वामी समर्थ असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही एकदा श्री स्वामी समर्थांच्या भक्तांचे अनुभव ऐकून पहा. तुम्हाला खरोखरच एवढं आश्चर्यचकित वाटेल. आता जे काही आहे ते स्वामी भक्त आहेत, त्यांना माहीत आहे की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामींची लीला काय आहे. परंतु जे लोक स्वामींच्या सेवेमध्ये नाहीत ना, त्यांनी एक दोन अनुभव भक्तांचे ऐकून पहा की स्वामींची लीला कशा प्रकारे असते. स्वामी आपल्या भक्तांना कसे चमत्कार दाखवतात आणि एखाद्या भक्ताने तोंडातून एखादा शब्द काढावा आणि स्वामींनी लगेचच पूर्ण करावा. म्हणूनच स्वामींची सेवा करण्यासाठी जसे स्वामी स्वतः निवडतात ना, त्या पद्धतीनेच आपल्या भक्तांच्या बरोबर देखील स्वामी पावलोपावली राहत असतात. त्यामुळेच तर एखाद्या भक्ताने लगेचच स्वामींना प्रार्थना करावी आणि लगेचच स्वामींनी ती पूर्ण करावी. म्हणूनच स्वामींच्या सेवेमध्ये येणारा प्रत्येक भक्त हा तेवढाच भाग्यवंत आहे. तर खरोखर स्वामींची सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव हे दिलेले आहेत. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचे नाव हे अर्चना आहे. या ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील अनुभव शेअर केलेला आहे आणि ते ताई या जालना जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये खरोखरच खूप सुंदर सुंदर अनुभव जे स्वामींनी दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. म्हणलं मी पण माझ्या आजूबाजूचे पण मी सगळे तेच करून ठेवायले आता स्वामीमय. झाले तुम्ही नाही म्हणत का भक्तानी भक्त वाढवा? हो हो हो. लांब चाललेत पुणे, पुणे, सोलापूर. हा हा हा. नाही झालेच पाहिजेत ना. हा, झालेच पाहिजेत. आपल्या जशी झाली तशी प्रत्येकावर झाली पाहिजे ना. अहो नाही, माझ्या आधीचे अनुभव काय ते, पण हे मी जे स्वामी अनुभव ऐकते ना, त्यातून ज्या सेवा मिळतात त्याच्यातून जी मला प्रचिती येते ती वेगळी. होय. अरे वा. आणि स्वामी केंद्रातून आपण जे काही शिकून येतो आणि घरी करतो ते वेगळं. बघा, इतक्या वेळ गिऱ्हाईक नव्हतं, मग स्वामींना भांडले, म्हणलं मी केव्हाच आले, म्हणलं मला झोप यायला लागली. आता 200 रुपये गिऱ्हाईक झालं. हो, चांगलं चांगलं. अरे वा. बरोबर. सांग काय अनुभव ताई? हो, सांगायले. नाव सांगताय का ताई? अर्चना, जालना जिल्हा. हा, सांगा अनुभव. तुम्ही अगोदर अनुभव खूप छान छान शेअर केले. हो, ते नाही का, आमच्या शेजारी वंदना फोटो स्टुडिओ म्हणून आमचे शेजारीच आहेत, त्यांच्यामुळेच मी इथं रोडला दुकानला आले. नाही तर फार चांदीला असल्यासारखं दुकान होतं माझं. मी म्हणलं त्यांच्यात स्वामी उतरले आणि त्यांनी मला सांगितलं की आमच्या शेजारी दुकान खाली आहे, चला वहिनी.
अरे वा. आणि योगायोगानं आमचे दुकान मालक पण मला स्वामी भक्तच भेटले, दोघं नवरा बायको. अरे वा, बघा स्वामींची कृपा. आणि मग बघा ना तुम्ही कशी साखळी लावली, त्यांनी मला आणलं आणि दुकान मालक तेच भेटले. मग आता त्यांनी काय केलं, आमच्या शेजारी खेड आहे, तिथे तळ आहे खूप मोठं, तिथे तलाव आहे. बायकोला पोरीला घेऊन सहज एन्जॉय करायला म्हणून गेले असतील रविवारी. तर ते तळाव तर दिसायलं आणि मध्ये एक पूल दिसायलाय. त्या पुलावर जाऊन तर मोबाईल घेऊन शूटिंग, फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे. ते कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं. हो ना. मग त्याच्यामध्ये तिथं जायचं तर ह्यांना रस्ता सुचेना म्हणे. अरे बापरे. आणि म्हणजे माहिती होतं ना त्यांना का पहिल्यांदाच गेले होते? नाही, आधीच पहिल्यांदाच गेले, पण तिथे जायला रस्ताच नाही समजायला. पाणी तरी जायला चौकडून. म्हणजे हा अनुभव बघा तुम्ही. आणि मग ह्यांच्या पायाला म्हणे एका कुत्र्याने स्पर्श केला. कुत्र कुठून आले ह्यांना माहित नाही. अरे बापरे. कुत्र कुठून आले ह्यांना माहित नाही आणि येते आणि शिफ्टीने त्यांच्या पायाला स्पर्श करतंय म्हणे. आणि मग ह्यांना लगेचच क्लिक झालं की हे कुत्र मला काहीतरी दाखवतंय दिशा. अरे वा. ते स्वामी होते ना त्या कुत्र्याच्या दिशेने हे गेले. गेले तर त्या कुत्र्याने बरोबर त्या पुलावर येण्याचा मार्ग ह्यांना दाखवला. अरे वा. म्हणजे मार्ग दाखवण्यासाठी कुत्रा तिथे गेला काय? मार्ग दाखवला. ह्यांना ते म्हणजे अरे वा, हे कुत्र काय आपल्याला सांगायला आलं तर काय रस्ता, ते बायकोशी पोरीशी चर्चा करायले. आणि मग आता त्या मुलीला काही समजलं नाही, तिने आपलं त्याला कसं केलं, हाड हाड असं केलं. तिनं तसं करतात तिचा मोबाईल काळाच पडला. अरे. मला तिला टेन्शन झालं, म्हणजे पप्पा माझ्या मोबाईल आत्ताच्या आत्ता काय झालं बघा ना, आता मी कसे व्हिडिओ काढू म्हणते पप्पाला म्हणायली. मग तिचे पप्पा म्हणे घे बरं इकडे बघू काय झालंय. पुन्हा त्या माणसाच्या हातात मोबाईल आला, त्यांनी जरा असं झटकल्यासारखं केलं, असं बोटानं खालीवर केलं, जशाला तसं स्क्रीनवर चित्र आलं. अरे वा. आणि मग तितक्याच वेळात ह्यांनी कुत्र शोधायला लागले. हेच बरं का, एकटे हेच. त्यांनाच कळलं काहीतरी, तर ते कुत्र दिसतच गेलं तिथं. त्यांना वाटलं की स्वामींनीच आपल्यासाठी पाठवलेलं आणि आता ते गायब कुठं झालं. आता हे त्यांना नाही, कारण त्यांना नाहीच कळत ते, कारण ते ह्याच्यात नाहीच आहेत, ते बौद्ध धर्मातले आहेत ते. गौतम बुद्धाचे, आंबेडकरांचे लेकर आहेत ते. पण माझं कसं काही झालं की आमच्या लगेच शेजारी एक पत्रात आडवाय आमच्या दुकानामध्ये. बघा ना सुभाष भाऊ, आज आमच्या स्वामींनी मला असं केलं. माझ्याकडे एक 10 रुपयाची नोट आली, त्याच्यावर श्री स्वामी समर्थ नाव आलेले. आणि ती नोट मला गिराईक घेऊन आले. मी लगेचच त्यांना ही नोट दाखवली. पहा म्हणले बघा, स्वामी असे माझ्यासोबत आहेत. असं म्हणजे प्रत्येक अनुभव मी त्यांच्याशी शेअर करत असते माझा. मग त्याच्यामुळे ते पण लक्षपूर्वक ऐकत असतील. ऐकते. मग माझी निकिता हेच म्हणली, मी तिला म्हणलं निशा बघ ना ग, काकांसोबत असं असं झालं. ती म्हणली आई तू जे काही सांगती ना ते मनपूर्वक श्रवण करतात आणि ह्याच्यामध्ये श्रवणाला खूप महत्व आहे म्हणली. हो ना. आता बघा ना, आपण स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ वाचला काय आणि ऐकला काय एकच आहे. मग ऐकलं, श्रवण जरी मनापासून केलं ना तरी पण त्याचं फळ भेटतंय ना ताई. भेटतंय. मग तसंच त्यांना काहीतरी झालं. म्हणजे आई तू जे सांगती ते काका मन लावून ऐकते ना, त्याचा परिणाम आहे म्हणे संगतीचा. म्हणजे असं बी काही असतं का ग? म्हणजे आई तसंच असतं योग्यच आहे. ते झालं का आता म्हणलं चला बाई चला, स्वामींची कृपा. म्हणजे माझ्यामुळे नाही म्हणायचं, पण ओढ लागली. मग लगेच नाही का, आता लगेच महिना 1.5 महिना झाला त्यांचं गिऱ्हाईक दुकानाला. असं म्हणजे झेरॉक्सची, फोटोची दुकान आहे. आता डिजिटल जमाना झाला, सगळं मॉडेलिंग झाली. मोबाईल मध्ये काय काय करतात, कसे बी छान पैकी फोटो काढतात. ते काय काय करतात नाही का. त्यांच्या दुकानात तसं काही नाही, साधारण दुकान आहे. मग तिथं काही जरा जास्त गिऱ्हाईक कमीच झालं. मग मी परवाच्या दिवशी सहज म्हणलं स्वामी, म्हणलं ह्यांचा धंदा कमीत कमी 200-300 तरी करत जाओ. तुम्हाला सांगते, परवा दिवशी त्यांनी शटर वर्क करून त्यांना चिटकूनच एक गिऱ्हाईक आलं. अरे वा. काय मला स्वतःला घडलेला अनुभव आमच्या शेजाऱ्यांचा. आणि मग ते कसे करतात सगळं, गिऱ्हाईक झालं म्हणते, हे गिऱ्हाईक माझ्याकडे कधी येत नाही बरं का वहिनी, लई लांबचं गिऱ्हाईक पण आज खूप का आलं काय माहिती माझ्याकडं. अरे वा. मला येऊन म्हणते तुमच्या स्वामींची कृपा आहे बाबा आमच्यावर आज. तुम्ही सांगितलं का मी स्वामींना प्रार्थना केली होती तुमच्यासाठी? त्यांची देखतच म्हणत असते मी. त्यांनी मला आले की नाही, मॅडमला त्यांच्या शाळेत सोडून येतात, सुट्टी लावतात, मला नमस्कार घालतात. मग मी म्हणतात स्वामी आमच्या सुभाष भाऊचा धंदा होऊ दे बाबा. अरे वा. म्हणजे त्यांना पण स्वामींची इच्छा आहे बहुतेक, त्यांना पण सेवेमध्ये घ्यायची. आणि मग लगेच त्या दिवशी संध्याकाळपर्यंत 300 रुपये झाला ना ताई. अरे वा. झाला. तुम्ही म्हटलं तेवढा धंदा झाला त्यांचा. जिथं 50 रुपयाला तो महाग असायचा माणूस महिन्या 15 वाड्यापासून, तिथं आज 300 रुपये धंदा झाला. त्यांना खूप आनंद झाला.
अरे वा. ते संध्याकाळी आमच्या टेबलवर आले, बसले, म्हणले आज छान वाटायला बाबा, म्हणले स्वामींची लई कृपा झाली. अरे वा वा. परवाच्या दिवशीच्या धंद्यात मी म्हणलं सुभाष भाऊ कसं असतं, मी दुकान उघडलं का मी स्वामींना काय म्हणते, स्वामी मी आले तुम्ही पण या, गिरायकांना घेऊन या. आणि ते येतातच माझ्या पाठीमागं, गिरायकांना आणतातच म्हणलं. तसं तुम्ही पण काय करायचं, तुमचं जरी दुकानात फोटो नसला तर माझ्या दुकानात फोटो, निस्ती मानवाकडे केली की माझे स्वामी दिसतात म्हणलं. अरे वा. म्हणे करू बाबा म्हणे. आणि ताई काल अक्षरशः त्या माणसाचा धंदा 350 रुपयाचा झाला. अरे वा वा वा. किती छान. बघा स्वामींचं नुसतं, त्यांना नुसतं स्वामींविषयी आता ओढ वाटणार ताई हळूहळू. हा. आणि काही नाही ताई, 1 तारखेला हे दुकान खाली करणार आहेत. मला कळलं, म्हणलं सुभाष भाऊ तुम्ही मला इथं आणलं, अन्न पाण्याला लावलं आणि तुम्ही दुकान नका खाली करू गाड्या म्हणलं. ते हे नाही का आपल्याला काय करावं लागतं ते, पन्नी लावायची असते ना, स्कॅन करायचं काहीतरी असतं ना, त्याची मशीन 1200 रुपयाला येते. स्कॅनरची का? स्कॅनरची. तर मी म्हणलं मी देते बाबा 1200 रुपये, पण तुम्ही ती मशीन आणा आणि तुमचा धंदा वाढेल म्हणलं. हो ना हो ना. आत्ता जितक्यात बोलले त्यांना, तर मग मी आता दुकान उघडलं ना, सकाळी माझा समर्थ आलता, मग मी आता आले. म्हणलं नमस्कार हो, म्हणलं काही धंदा झाला का नाही आज, आमच्या स्वामींनी काही केली की नाही जादू. झाला म्हणे बाबा, 100 रुपये धंदा झाला. म्हणलं पहा रविवार असून म्हणलं बरं झालं बाबा, आज तर रविवार आहे, याची काही अपेक्षा बी नसती झेरॉक्सची किंवा फोटोची, पण माझ्या स्वामींनी नाराज नाही केलं म्हणलं तुम्हाला. अरे वा. तुम्ही पण त्यांना सांगा ना, तुम्ही पण जमेल तसं नामस्मरण वगैरे करत जा म्हणा स्वामींचं. आता आपण त्यांना तशी सक्ती नाही करू शकत ना. हो ना हो ना. ते पण आहे. मी त्यांना एवढंच म्हणलं की हे बघा, तुम्ही फक्त नाही का बाकीचं काहीच बघायचं ना, रील नाही, गाणे नाही, सिनेमा नाही, फक्त स्वामींचे अनुभव ऐकायचे. जसे मी ऐकते का तसं तुम्ही ऐकायचं. तुमच्या गौतम बुद्धाचं बी करा, पण त्याच्या शेजारी मी त्यांच्या डोळ्यासमोर असं उघडं चित्र ठेवलं. म्हणलं आजच्या ह्या युगात सध्याच्या घडीला जर उघड्या डोळे ठेवून जर कोणता देव आपल्याला बघत असन आणि आपले 900 सायाचं जर कोणता देव पूर्ण करत असन, तर हे स्वामी समर्थ महाराज आहेत. ते म्हणे हो खरंच आहे म्हणे बरं का. त्यांना त्या कुत्र्याच्या ह्याच्यापासून फार अनुभव यायला लागला. बघा ना, म्हणजे श्वानच आलं त्यांना मार्ग दाखवण्यासाठी ताई. मी म्हणलं ना, हे दत्ताचे अवतार आहेत म्हणलं, हे तुम्हाला मार्ग दाखवला. यांनी नाही घडलं म्हणलं असं, ते तुमच्यासोबत घडलं, कारण तुमचं मन भोळं बाबडे माझ्या ह्याच्यावर ऐकतात, बोलतात, विश्वास ठेवतात, त्याचा परिणाम आहे म्हणले. पंढरपूरच्या बहिणीला पण, तिला पण त्या दिवशी फोन आलता, अक्का म्हणे तू काय काय सेवा करते. मग मी तिला सांगितलं गुरुचरित्रातला 13वा अध्याय वाचते, 18वा अध्याय वाचते, दुःख दारिद्र्याचा गोराष्टक वाचते म्हणलं. आणि एवढ्या करते बाई म्हणलं. आता माझं काऊन काही सेवा वाढवायला मन करायला लागले म्हणलं माझं. आणि लक्ष्मी स्तुत्य लावते म्हणलं दुकानात गेल्या गेल्या. मग तिनं पण ते करायला सुरू केलं ना काही. ती म्हणते अक्का 2-2 महिन्याखाली रखडलेले पैसे मला एकाच दिवसात 600 रुपये आले. अरे वा. मग ती पण त्या सेवेला लागली. आणि माझी मुलगी बारशीला असते, तिला पण मी हे सांगितलं घरामध्ये श्रीसूक्त लावायचं आणि काम करायचं. आणि आपल्या शरीराला दुखणं व्याधी येऊ नये म्हणून 13वा अध्याय वाचायचा, मराठीतला ऐकायचा, मोबाईलवर लावून काम करत करत. आणि 18वा अध्याय दुःख दारिद्र्य जाण्यासाठी हे ऐकायचं म्हणलं. तर तुम्हाला कुठे वेळ असतो नाही काय पोरींना, काय लेकरं डब्बे. तर मग ती म्हणते आई तेव्हा त्या परवाच्या दिवशी माझा धंदा म्हणली 63 आम्ही आधार काढले म्हणली, 63 आधार. अरे वा. म्हणजे आधार कार्डाचं दुकान आहे तिचं ना. तर म्हणली 150 रुपयांनी हिशोब लाव म्हणली आई. तर मला वाटतंय तिच्या पप्पानी हिशोब लावला तर 7,500 रुपये झाला. म्हणली आई त्यातले फक्त आम्हाला 2,000 वरती पाठवायचे, बाकीचे सगळे आमचे. अरे वा वा वा. बघा म्हणली आई तू सांगितलेल्या सेवेपासून मला असं असं फळ भेटायला बाई. मी म्हणलं बरं झालं बाई, चांगली गोष्ट आहे ना म्हणलं. आमच्या ताई म्हणतात म्हणलं बघताना बघता वाढवायचे वाढवायचे. हो ना हो ना. म्हणलं मी कशाची सांगते म्हणलं, स्वामी मला बुद्धी देते आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवते म्हणलं, मी कोण आहे म्हणलं. आणि असंच मग म्हणजे कोणाला पण ताई बोलायले ना, फोनवर बोलताना माझ्या तोंडातून स्वामींचं जातंय म्हणजे जातंय. काय धोरण झाले काय की मी दुसरा जरी टॉपिक असला तरी बरोबर त्या स्वामीच्या टॉपिकवर येऊनच पोहोचते. भाऊजाईला बोलू द्या, बहिणीला बोलू द्या, पोरींना बोलू द्या, स्वामींचा विषय काढल्याशिवाय माझा फोन पूर्ण होतच नाही. आता म्हणजे आपण कसे स्वामीमय झालो ना ताई. स्वामीमय झालं ना की मग ते स्वामींशिवाय दुसरं काही सुचतच नाही ताई. खरंच ना, आम्हाला काहीच सुचत नाही.
परवाच्या दिवशी रात्री माझा मुलगा जॉबला गेला, पहिला दिवसच त्याचा. नाही का म्हणलं पाण्याचे गुरुवार करते, पहिल्याच गुरुवारी त्याला कॉल आला. मग ते सगळं प्रोसिजर पूर्ण होऊन त्याला जायला 7 तारखेला बोलवलं. तर मग 7 नंतर 2-4 दिवस येऊन जाऊन केलं जालना आंबड. मग दुखणं आलं, मग 2 दिवस आराम केला आणि परवा दिवशी रात्री गेला. तो तिथे गेला की त्याला थंडी आणि ताप आली पुन्हा. अरे बापरे. मग माझं कुठं लक्ष लागायला इथं. मग 11:45 वाजता उठले, स्वामींना म्हणलं हे बघा तो तिथे एकटाच आहे, मित्र आहेत त्याचे पण शेवटी ते मित्रच आणि मी त्याची आई. आता मी तर इथे म्हणलं पण तुम्ही तिथं जा म्हणलं, त्याच्या अंगात गरमी येऊ द्या आणि त्याचा ताप कमी होऊ द्या म्हणलं. आणि त्याला झोप लागू द्या. मी त्याला सकाळी जर फोन लावला तर मला हेच ऐकू येऊ द्या की आई मला झोप लागली होती आणि मला बरं वाटलं. आणि मग मला कुठं रात्रभर झोप लागते, मग त्याचाच विचार सारखं डोक्यात यायला आणि ते. मग सकाळी 4 वाजता एकदा फोन लावला, त्याने काही तो उचललाच नाही. मग सकाळी 6:30-7 पुन्हा एकदा लावला, मग उचलला. म्हणलं कसं वाटतं रे बाळा तुला? आई म्हणलं मला नाही का आत्ता झोप लागली आणि मला आत्ताच थंडी कमी झाली म्हणला. अरे वा, बघा स्वामींनी लगेच ऐकलं ना ताई, किती छान. मी म्हणलं स्वामी तुम्ही आहात बरं का, मला टेन्शनच नाही आलं म्हणलं. मग स्वामी त्याला बघा इतकी सुंदर भक्तांवर होते, मग म्हणूनच स्वामी सेवेकरी वाढवायचे ते. अहो मीच ऑटोमॅटिक सेवा. आता मी कालच सहज पारायण घेतलं ते गुरुचरित्राचं. तर मी 52 आणि 53 म्हणजे त्यात संक्षिप्त रूपातच आहेत. कोणची किती वेळा कोणते अध्याय वाचायचे असं 52 अध्यायाचं नाहीये ते. संक्षिप्त नाही का गुरुचरित्राचं छोटं पुस्तक, ते छोटा ग्रंथ. तर त्याच्यात असे 13वा, 14वा, 18वा असेच आहे. संतान प्राप्तीचं असेच एक 52 आणि 53. मी म्हणलं हे 52वा अध्यायात असं लिहिलंय की आपल्याला गुरूंपासून विरह नाही झाला पाहिजे. मग बरोबर आहे ना, आपल्याला गुरुपासून लांब जायचंच नाही. विरह म्हणजे लांब जाणे आणि मला माझ्या गुरूंना सोडायचं नाही. त्यासाठी आपल्याला हा अध्याय वाचणं गरजेचं आहे. आणि 53व्या अध्यायात असं होतं की आपल्याला आपण जे काही पारायण करतो त्याचं पुण्य फळ हे ते वाचल्यावर मिळतं. मग मी आपलं सहज डोळ्याखालून काढले तर 27 नमाज व्हायली. मला ते अध्याय एवढे आवडले, मला अरे हे आपण रोजच आता सेवेत घ्यायचे. म्हणजे माझ्या मनात सेवा वाढवायची इच्छा जागृत झाली ना, जागृत केली स्वामींनी. हो ना ती जागृत पण झाली, सेवा वाढली पण आपोआपच म्हणजे मन तिकडे गेलं, त्याच्यात गेलं. मग मी म्हणलं आता स्वामी मी आज हे सहज वाचले, मी आता गुरुवारपासून मी सेवेला ह्या सुरुवातच करते म्हणलं. आणि कालच्या गुरुवारचा अनुभव मला बरोबर 4:45 वाजता उठवलं. अरे हो, सेवा करायची. उठ म्हणे, एवढे मोठे अध्याय वाचायचे, दुधाला जायचं. आणि मग मी डोळे उघडले, बघितला टाइम 4:47 झाले. मग मी कशी म्हणते लाडात आल्यासारखं, स्वामी 4:45 वाजले, झोपू द्या ना. मी जर आता उठून आंघोळ कर अध्याय पण होतील, पण मग मला दिवसभर पण नाही ना पडायला भेटत. आणि संध्याकाळी धंद्याच्या टायमाला डोळे मग झोपेना असे कचकच करतात. असं म्हणले झोपले ताई. आणि तुला बरोबर 5:45 उठवलं, कारण स्वामींना माहिती मी 6ला जरी बसले तरी किमान 1 ते 21 अध्याय मी 7 वाजेपर्यंत वाचते. अरे वा. त्या अध्यायासाठीच गडबड आहे, बाकी त्यांची काहीच नाही. मग मी 5:45 मी उठले ना, तर मी कशी म्हणते तुम्ही शेवटी मला उठवलंच ना, पण आता एवढ्या 15 मिनिटात आंघोळ करू का पारसं काढू, मग किती वेळ व्हायला, तसं घाई गडबडीत तरी कसं वाचावं. म्हणलं जाऊ दे आता उठवलं तर मी आवरते, सगळं काम झालं दुपारी निवांत वाचते. आणि मग शेवटी तेच केलं, दुपारीच केले सगळं अध्याय. अरे वा. म्हणजे त्यांची गडबड उठ. हो ना करायचं, 5 वाजल्यापासून उठवतात. सेवा करायची आहे म्हटल्यानंतर. आणि ते स्वामींवर ते 2 गाणे टाकले आणि एक कविता तयार केली. होय. अरे म्हणजे हे शब्द मला कुठून येतात, बरोबर येतात, यमक जुळतात. ही सगळं त्यांचीच कृपा आहे ना. हो ना मग तुम्ही आता आहे का तुमच्या म्हणजे लक्षात कविता? माझ्याकडे आता आहे ना. हे काय आता मी तुम्हाला टाकला होता ते एक गाण्याचा ऑडिओ. हो टाकला होता. मग आता ऐकवा ना आपण व्हिडिओ मध्ये, ऐकतील ना भक्त. तुटकं मुटकं येईल. हो असू द्या ना, आपल्या स्वामींना तीच सेवा आवडते ना ताई. ठीक आहे मी म्हणते सर्व म्हणते. हो चालेल, म्हणा. जन्म जन्म का साथ है तुम्हारा अगर न मिलते इस जीवन में लेती जन्म दोबारा. जन्म जन्म का साथ है
तुम्हारा स्वामी तुम्हारा भक्ति के पंख लगा के मंदिर उड़ के आऊं, दिल कहता है मेरा वापस मैं ना जाऊं। रूप बदल कर स्वामी हर बार दर्शन देना, जन्म जन्म का साथ है तुम्हारा स्वामी तुम्हारा। एकच कडवं पाठ आहे. अरे वा, किती छान आहे. आहे जन्म जन्मच रिश्ता आहे ताई. हा, आणि म्हणून तर असं स्वामी ते आपल्या आयुष्यात आले ना. म्हणजे प्रत्यक्ष ते पिक्चर मधल्या गाण्यावर त्याचे 2 कडवे आणि ह्याचे 2 कडवे मी स्वामींवर तयार केले. आणि ते दर्शन दे रे भगवंता, ते बघा, दर्शन दे रे स्वामी समर्था, अरे वा, मुखी नित्य गावी तुझी गुण गाता, दर्शन दे रे स्वामी समर्था, अनंताच्या नाता. झाले, मला आता नाही आठवायले शब्द, पण खूप छान आहे हे. म्हणजे माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग आहे ना, ते लावलं का मी बरोबर त्याच्यानुसार म्हणते. म्हणजे आणि एक कविता पण केली मी स्वामींवर. मग हे मला कुठून शब्द येतात माहित नाही, पण बरोबर येतात. अगदी त्यांना सूट होते ते वाक्य. मग जुळत जुळतच म्हणजे स्वामींविषयी तेवढी ओढच आहे ना ताई. हो, झाली बाई, मला तर झाली. मी तर उठता बसता स्वामी स्वामी काय, दुसऱ्याला बी बोलायला लागली का स्वामी स्वामीच आहे. आमची पंढरपूरची बहीण म्हणते, अक्का तुझं ऐकून ऐकून मी स्वामीचे अनुभव ऐकायले ना, तर मी स्वामींपुढे एक इच्छा व्यक्त केली की स्वामी, आणि माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाही आणि मला आईशी बोलायचं, आता कसं बोलू मी, दुसरा तर फोन नाही कोणाकडं. तुम्हाला सांगते, मला म्हणली ती, अक्का मला दुपारीच माझ्या भाच्याने फोन लावून दिला, आत्या तुला आजीला बोलायचंय. अरे बापरे. म्हणलं बघ, हीच पण स्वामींची कृपा आहे म्हणलं. मग किती छान आहे बघा. म्हणजे तिच्या पण आयुष्यात स्वामींनी लगेच चमत्कार केला. म्हणजे बघा ना, स्वामींकडे एखादी इच्छा मागावी आणि स्वामींनी ती पूर्ण करू नये असं आहे का ताई? प्रत्येकाची इच्छा स्वामी पूर्ण करतात, लहान असो मोठी असो. आणि मग माझी आत्या आहे, त्या आत्या बहिणी माझ्या आधीपासून खूप वर्षापासून सेवेत आहेत. पण मग माझ्या आत्याचं म्हणणं आलं की आम्ही फक्त केंद्रात जातो. म्हणलं बाई, मी केंद्रात वगैरे जात नाही. मी जात होते केंद्रात, पण माझ्या स्वामींनी मला एका ठिकाणावर आणून बसवलंय. आता त्यांचं केंद्रातल्या आरत्या आणि माझ्या दुकानच्या भरत्या तिकडे संगत सुरू होत्या. ते म्हणले तू इथंच बसून आरत्या कर. मग मी इथंच बसून त्यांचं सगळं करते. ती पण हसायला लागली. आणि मग म्हणली तू काय काय करते? मग मी म्हणलं, हे बघ मी लहान आहे, मी साधारण बोळ्या असं सेवा करते. तर मी म्हणलं तारक मंत्र वगैरे मी 11 वेळा करते म्हणलं, पेल्यावर हात वगैरे ठेवून. त्या अगरबत्तीपासून माझ्या ह्याच्यात एवढे चित्र तयार झालेत म्हणलं. तर तिला पण आश्चर्यच वाटलं की म्हणजे मग त्या तीर्थाचं काय करायचं? मी म्हणलं आपल्या दारापासून तर आपल्या म्हशीच्या गोट्यापर्यंत शिंपडत जायचं आणि थोडं पाणी स्वयंपाकात टाकून द्यायचं. तारक तीर्थ आहे ते सगळ्याच्या पोटात जाते म्हणलं. म्हणजे मोठी आहे ना ती, पण त्या बऱ्याच दिवसापासून ते सेवा करतात. पण तरी पण मग मला विचारलं तर मला भारी वाटलं ना. म्हणजे स्वामींबद्दल सांगायला तरी मला कंटाळा येत नाही. हो ना. स्वामींविषयी बोलायला लागले ना, सकाळची संध्याकाळ झालेली समजत नाही. कळत नाही. आता कसं कोणाला पण लगेच स्वामींचं ज्ञान द्यायला सुरू करते. हो ना, तसंच होतं. मला पण ना स्वामींविषयी बोलायचं म्हटलं की एखाद्याला पुढच्याला कंटाळा येईल, पण ते म्हणतात चला चला जाऊ का आता. म्हणजे असं होतं एवढं. म्हणजे माझे मिस्टर म्हणजे असं नास्तिक बी म्हणता येत नाहीत, पण साईबाबा, फक्त साईबाबाला मानणारे. साई म्हणजे स्वामी हे त्यांना माहीतच नसेल बहुतेक, किंवा माहित असेल पण नुसतं बातम्या लावणार. पण तुम्हाला सांगते, आता 25% माझ्या स्वामींचं पाहतात, स्टेटस ठेवतात, ते पण स्वामी करतात. अरे वा. म्हणजे त्यांनी म्हणलं मला हेच तर पाहिजे ना. हो ना, त्यांना पण आता हळूहळू स्वामी घेतील सेवेमध्ये. मी म्हणलं आता एकच माणूस राहिलाय म्हणलं आमच्यातला, आणि ते पण स्वामी घेणार. हो ना, घेणार. अगदी घरात म्हणजे कुटुंबातील एकाने जरी स्वामींची कृपा म्हणजे स्वामींची सेवा केली ना, तर संपूर्ण कुटुंबावर स्वामींचं लक्ष राहतं. आणि मग तुम्हाला सांगते, फुलं जर ठेवले तर मला पाहिजे तेवढ्या फुलांची प्रचिती लगेच येते. अरे वा.
आणि आता रात्रीचीच गोष्ट, आज फोनवर आहे, रविवार आहे ना, रात्री शनिवार होता, पाऊस पडतोय आणि पैसे तर लोकांचे दूध आणते ना मी, मग कोणाला 1000 दे, कोणाला 700 दे, असं भरती करावी लागती. आता गल्ल्यात नुसती एक स्वामींच्या नावाची नोट आणि दुसऱ्या नोटा असं चिटकून ठेवायला म्हणलं. मग स्वामींकडे तोंड केलं. स्वामींना म्हणलं, स्वामी कसं हो, आता गल्ला सगळाच रिकामा झाला आहे, ते पण मी पैसे त्यातले तांदूळाला घेतले. म्हणलं आता या गल्ल्यात शिवाय तुमच्या नोटेशिवाय पैसेच नाही. म्हणलं असं कधी नाही झालं. म्हणलं मी गल्ला रिकामा ठेवून चालले. काही असं म्हणते आणि 80 रुपयाच्या दह्याला गिऱ्हाईक आलं. अरे वा. आणि बघा माझ्याकडे फक्त 40 तास भरलं, 80चं दही पण नाही भरलं. म्हणजे देव लागला द्यायला आणि पदार्थ नाही घ्यायला, असं झालं ना. मी देवाजवळ अशी मागणी केली, देव पूर्ण करायला लागला, पण माझ्याकडे ते नाही भरलेलं. नाही. हो ना, हो ना, किती छान. पण मग मी तरी पण त्यांना म्हणलं, धन्यवाद बरं का स्वामी, तुम्ही लगेचच माझं म्हणणं माझ्या पदरात टाकताय म्हणलं. आणि असं आहे बाई. मग ते आता झाले. हे जास्त अनुभव मला आमच्या सुभाष भाऊचा सांगायचा होता. स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर किती सुंदर सुंदर अनुभव येतात. म्हणजे स्वामींची कृपा किती लवकर होते याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाच्याच आयुष्यात स्वामी आले पाहिजेत. कारण मला तसंच वाटतं. मला वाटतं माझ्या अवतीभोवती जे आहेत, मी संकल्प तोच करते. स्वामी, मी ही जी सेवा करते, मी रोज रोज तुम्हाला काही तांदूळ फुल अर्पण नाही करणार म्हणलं. माझ्याकडे नसतं बी ते उपलब्ध. मी फक्त तोंडानं सांगणार, स्वामी मी ही सेवा करायली, हा माझा संकल्प आहे. आणि शेवटी काय म्हणते, ही माझी सेवा तुम्ही अर्पण तुमच्या चरणी करते, ती गोड मानून घ्या. आणि माझ्या अवतीभोवती जे आहेत नसाला जोडलेले, त्यांचं सगळ्यांचं दुःख तुम्ही हरून घ्या. हो ना, हो ना, किती छान. आणि त्यांच्यासोबत माझं बी कल्याण करा, असं म्हणून त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते बाई. तेच महत्वाचं आहे ताई. साध्या भोळ्या मनाने सेवा केलेली स्वामींना प्रिय असते. खूप शृंगार करावा, स्वामींना दान धर्म करावा, म्हणजेच की सोनं नाणं कपडे लत्ता भारी भारी पदार्थ काही स्वामींना लागत नाही. मनापासून तुम्ही पाणी जरी स्वामींना दिलं ना, तरी स्वामी ते आनंदाने स्वीकार करतात ताई. हो. बाकी तुम्ही नाहीच काय केलं तरी सुद्धा स्वामींना ते पुरेसं आहे. खरंच आहे. आणि आमच्या हौदामध्ये ते नाही का कासवाचं सांगितलं हो होतं, हो हो हो. तो मोठा व्हायला बरं का आता. हा. त्याला बघून मला खूप आनंद झाला. आजच पाहून आले त्याला. होय. अरे वा. हो. खूप चालतंय. एवढे अनुभव आहेत माझे सध्या पुरते. हे करा शेअर. मग आणखीन काही नवीन झाले तर सांगूया. हो चालेल. एकदा स्वामींनी अनुभव दिले की स्वामी सारखे देतच राहतात ताई. येत असते. त्याच्यामुळे काय आता अनुभव सारखेच येत राहणार आहेत. खूप सुंदर अनुभव. हो. खूप छान छान अनुभव आहेत ताई. शेअर करते मी. ठीक आहे. ठेवते. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हो. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींच्या सेवेमध्ये आलेल्या प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये असेच स्वामी सुंदर सुंदर अनुभव देत असतात. कारण स्वामी त्या भक्तांच्या नेहमी बरोबर असतात. म्हणून तर एखाद्या भक्ताने सांगावे आणि स्वामी लगेचच इच्छा पूर्ण करत असतात. एवढं स्वामींचं हळवं मन आहे की स्वामींची भक्तांची इच्छा तोंडातून आली की स्वामी लगेचच त्या भक्तांची इच्छा पूर्ण करत असतात. कारण शुद्ध अंतःकरणाने मागितलेली इच्छा ही स्वामींजवळ लगेचच पोहोचत असते आणि स्वामी ते पूर्ण करत असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेले आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा आलेले अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करा. कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना खूप काही शिकायला देखील भेटते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता त्यांचे कार्य संपलेले आहे. जे काही कार्य आहे ते स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी ते तुमचे आहे. त्यामुळे तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे ते तुम्ही शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला
त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या शब्दाचं, या षडेक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. हे नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही नियम अटींची गरज नाही. तुम्ही जिथे असाल तिथे काम करत करत सुद्धा श्री स्वामी समर्थ हा षडेक्षरी मंत्र जपून तुम्ही स्वामींची सर्वश्रेष्ठ सेवा करू शकता. त्यामुळे स्वामींच्या सेवा करण्यासाठी तुम्हाला स्पेशल वेळ हवा असं काहीच नाही. तुम्ही काम करत करत सुद्धा स्वामींचा जप करू शकता. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.